मराठी सक्तीविरोधात टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या हायकोर्टात धाव. 12 ऑगस्टच्या अधिसूचनेला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी. रिक्षा चालकांच्या मुजोरीविरोधात मनसे आक्रमक. मराठी शिकण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा, मनसेने बॅनरमधून दिला इशारा. साखरेची साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवरती सरकार उगारणार कारवाईचा बडगा. कोणत्याही व्यापाऱ्याला 30 दिवसांपेक्षा जास्त कालावधी साठा करता येणार नाही. 4000 क्विंटलपेक्षा जास्त साखरेचा साठा करता येणार नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश. वसतिगृह प्रवेशासाठी वयाच्या अटीला स्थगिती. प्रवेशासाठी आता कोणतीही वयोमर्यादा नाही. मंत्री अशोक उईकेंची घोषणा. पुढची बातमी बघूया. मुंबईमध्ये गणपती बाप्पांच्या आगमन सोहळ्यांना सुरुवात झालेली आहे. मात्र मोठमोठ्या गणेश मूर्तींच्या वाहतुकीदरम्यान खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे मंडळांची चिंता वाढली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि पॅचवर्कमुळे चढ उतार निर्माण झाल्यात. त्यामुळे मोठ्या मूर्ती घेऊन जाताना अडथळे येत आहेत. गिरगावच्या महाराजाची 7 टनाची मूर्ती असल्यानं आगमन मार्गातील रस्त्यांची स्थिती विशेष चिंतेचा विषय ठरती आहे. भुलेश्वरच्या राजाच्या आगमनादरम्यान झालेल्या दुर्घटनेनंतर मोठ्या मूर्तींच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. मुंबईत सध्या गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. पण आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झालेल्या मंडळांसमोर सध्या फक्त खड्डे हा एकमेव त्रास नाहीये, तर या रस्त्यांवरती असणारी असमानता म्हणजेच अनइवन रस्त्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचा त्रास जो आहे तो या मंडळांना होतोय. सध्या मी आहे गिरगाव भागामध्ये. माझ्या मागेच तुम्ही पाहू शकता की हे जे द्वार आहे, प्रवेशद्वार आहे गिरगावच्या राजाचं. त्याच्यामुळे अनेक रस्ते या रस्त्यावरून खरं तर अनेक जे आहेत ते मोठमोठे गणपती जे आहेत ते गिरगावमधले जात असतात. आगमन मिरवणुका होतात, त्यानंतर विसर्जन मिरवणुका याच रस्त्यावरती होतात. छोटे गणपती म्हणजेच घरगुती गणपती देखील याच रस्त्यावरून जात असतात. मात्र हा रस्ता जर आपण पाहिला तर या रस्त्यावरती खड्डे नाही आहेत. पण या रस्त्याचं एकंदरीत स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर अर्धा रस्ता हा कॉन्क्रीटचा आहे, अर्धा रस्ता हा डांबराचा आहे आणि मध्येच कॉन्क्रीट आणि डांबराचा रस्ता जोडण्यासाठी पॅचवर्क केलेला आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या ज्या गाड्या आहेत किंवा मोठी वाहनं जी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. इकडे आपण जर आता व्हिज्युअल्समध्ये देखील पाहिलं तर टॅक्सीज जरी आल्या तर टॅक्सी आपण पाहतो थोड्याशा स्लँट, थोड्याशा आडव्या होऊन जातात. त्याच्यामुळे अर्थात जेव्हा मोठमोठे गणपती या संपूर्ण भागातून जातात तर त्यांना मोठ्या प्रमाणात जो आहे तो त्रास सहन करावा लागतो. ट्रॉली ओढत न्यावी लागते. त्याच्यामुळे कुठेतरी आणखी जो आहे त्रास या मंडळाच्या कार्यकर्त्यांना जो आहे तो सहन करावा लागतो. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भुलेश्वरची जी घटना घडली त्यानंतर हे सगळे जे प्रश्न आहेत हे महत्त्वाचे मानले जातात. कारण की कोणत्याही खड्ड्यामुळे किंवा अशा अनइवन रस्त्यांमुळे जर कोणती दुर्घटना जर घडली तर ती किती गंभीर बाब ठरू शकते ही याची जाणीव खरं तर सर्वांना झालेली आहे. त्यामुळे मंडळांची आता अपेक्षा आहे की मंडळांची अशी मागणी आहे की हे जे रस्ते आहेत हे तात्काळ जे आहेत ते नीट करावे, समान करावे. आता या रस्त्यावरती खड्डे नाही आहेत, खड्ड्यांचा मुद्दा इथे नाही आहे. खड्ड्यांसोबतच असमान रस्त्यांचा म्हणजेच अनइवन रोड्सचा हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे सर्व गणेश मंडळांची किंवा गिरगावमधल्या खास या गणेश मंडळांची मागणी आहे की हे रस्ते जे आहेत ते तात्काळ समान करावेत, प्लेन करावेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना या रस्त्यांवरती जी आहे ती होणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टींसह मी संकेत वराग, न्यूज 18 मराठी, मुंबई. जेव्हा मी लालबागपासून ते गिरगावपर्यंत आलो तेव्हा फक्त बॅलन्सिंग म्हणजे करण्यासाठी आम्हाला खूप त्रास झाला. आणि इतके मध्ये पॅचवर्क होते की एक साईडला म्हणजे मूर्ती आम्हाला इकडनं अशी घेऊन जायची, असे टर्न मारावं लागायचे आणि पूर्ण हँडल त्या ह्याच्यामध्ये पॅचवर्कमध्ये आम्हाला त्रास देत होते. आज इकडे डांबरचा एकीकडे उंच, सिमेंटचा एक साईड ब्लॉक साईडला. तुम्ही लालबाग आणि परळमध्ये बघा, एक म्हणजे असं पूर्ण डांबर आणि सिमेंट हे वेगळंच मिश्रण आहे त्यामध्ये. बरोबर. कारण की तुम्ही चिंचपोकच्या रस्त्याने ब्रिजवर जावा, तो पूर्ण जो वरचा ब्रिज आहे तिथे पण हळूहळू थोडे थोडे पॅचवर्क चालू झाले. हा रस्ता जो बनवलेला आहे याचे ब्लॉक पण मोठे आहेत. आज ही खडी दिसते, ही खडी पण सुद्धा पायाने गुळगुळीत झालेली आहे, पण त्याचा खडी पण निघत नाही का कोणाला ठेच लागत नाही. बरोबर. आजकालचे रस्ते बनवतात ना ते रस्ते एकदम धूळ निघते. याची अजिबात माती काय धूळ अजिबात निघत नाही. आज जवळजवळ ब्रिटिश काली रस्ता आहे. पूर्वीचं जे बांधकाम होतं चुनकळी काय वापरत असतील ते, आणि आताचं जे बांधकाम रिसाळ तिथे ते फक्त पॅचवर्क आहे. ते जे आमच्या कामासाठी जे फोडलेले आहेत रस्ते, काय पाईपलाईन त्याच ठिकाणी तुम्हाला हे दिसेल. बाकी जो रस्ता आहे एकदम गुळगुळीत आणि एकदम ब्रिटिश काळी रस्ता सुंदर रस्ता आहे.
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी करण्यात आलेल्या मराठी सक्तीचा मोठा परिणाम आता वाहतुकीवर दिसू लागलाय. मुंबईतील अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अनेक चालकांनी व्यवसाय बंद करून थेट घरचा रस्ता धरलाय. रस्त्यावर असलेल्या चालकांकडून लांब पल्ल्याची भाडी नाकारली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. रेल्वे स्थानकं, मॉल्स आणि मुख्य मार्गांवरील भाडी घेण्यास अनेक ठिकाणी चालक नकार देत आहेत. विशेष करून कांदिवली, बोरिवली, मालाड, लोखंडवाला आणि अंधेरी या परिसरामध्ये परिणाम दिसू लागलाय. मराठी न येणाऱ्या चालकांवर दंड आणि बॅच निलंबनाच्या कारवाईची भीती आहे. कारवाईच्या भीतीनं चालक ठराविक हद्दीतच रिक्षा चालवत असल्याची सध्या स्थिती दिसून येते. तर प्रवाशांना दुसऱ्या भागामध्ये जाण्यासाठी रिक्षा चालकांकडून नकार दिला जातोय. तर कांदिवलीमध्ये मराठी रिक्षा चालकाला झालेली मारहाण आणि मराठी सक्तीवरून आंदोलनं करणाऱ्या अमराठी रिक्षा चालकांविरोधात मनसेनं आता दंड ठोपटल्यात. मराठी शिकण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा, ही शेवटची नम्र विनंती असा बॅनर कांदिवलीमध्ये लावण्यात आलाय. त्यावर संप करून मुंबईकरांना वेठीस धरल्यास मनसे गप्प बसणार नाही असाही इशारा देण्यात आलाय. त्या लोकांना रिक्षा चालवायची तर चालवायला लावतील, नाही तर मग आपल्या घरी ठेवा रिक्षा आणि कुठे RTO ऑफिसला जाऊन आंदोलन करा. आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही, पण सामान्य मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही. मला असं वाटतं याची राज्य सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी आणि आम्ही दखल घेतली मग तुम्ही बोलणार की आम्ही लॉ अँड ऑर्डर काहीतरी गडबड करतो. मला असं वाटतं की राज्य सरकारने आता त्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री आहेत आपले, त्यांनी या विषयावरती निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांना मुदतवाढी दिलेली आहे. मुदतवाढ जर तुम्ही दिलेली असाल तर आता त्याप्रमाणे त्यांनी जर त्याची अंमलबजावणी नाही केली त्याच्यावर ॲक्शन व्हायला आवश्यक आहे. त्याप्रमाणे ॲक्शन काय घेणार ते आम्ही आता पाहतोय. दरम्यान मनसेनं आक्रमक भूमिका घेतलेली असताना रिक्षा चालकांची त्यावर काय भूमिका आहे ते आम्ही जाणून घेतलं. ऐकूयात. और उनका सारा समय चला जाता है, सिर्फ ड्यूटी नहीं चलाता है. ड्यूटी में चला जो हाँ, उससे उनको समय मिल ही नहीं पाता क्योंकि बहुत सारी जिम्मेदारी उनके ऊपर हैं. तो बच्चे हैं, परिवार हैं, तो अब वो छोड़ के काम छोड़ के कैसे जा पाएंगे. तो आपको क्या चाहिए, समय और चाहिए? समय चाहिए सर, धीरे धीरे आ जाएगा, लेकिन पूरे मराठी नहीं आ पाएगा 100%. आप संतुष्ट हैं? नहीं हाँ साहब, इससे संतुष्ट है, लेकिन टाइम देंगे तो संतुष्ट है. अभी ये जो पकड़ के फाइन मार रहे हैं ये तो गलत है ना सर. जो पकड़े फाइन मारे हैं वो गलत है. ओके. अब यहाँ की जो मातृभाषा है तो थोड़ा तो आना ही चाहिए. और कुछ लोग जो रिक्शा वालों से निवेदन है कि उल्टा पुल्टा मोबाइल में बोल के कि हम नहीं सीखेंगे, क्या करेंगे, यहीं रहेंगे, तो ऐसा आप बोलोगे तो सामने वाले को मौका मिलेगा तो एक झगड़े का और जो है आप लोग जड़ तैयार कर रहे हैं. ये सब ठीक नहीं है. कि ये दबाव अगर शुरू में दिया होता तो अभी तक आ गया होता. ओके. क्योंकि अब पहली बात हमें ये रिक्वेस्ट है कि पैसेंजर को भी बोलो हमारे साथ में मराठी में बात करें. हाँ. तब हमको आएगा. हाँ. ऐसा नहीं आएगा. अगर सामने वाला अगर मेरे से बात करेगा तब ना हम उसका उत्तर देंगे ना भाई. दरम्यान मुंबई ऑटो रिक्षा मेन्स युनियन्स नेते शशांक राव यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. रिक्षा चालकांना मराठी सक्तीला मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केली आहे. तर प्रवाशांशी संवाद साधताना जुजबी मराठी बोलणं बंधनकारक असल्याची भूमिका परिवहन मंत्र्यांनी समोर मांडली. शशांकराव यांनी मागणी आता केली की 3 महिन्याची अजून मुदत वाढ द्यावी, परंतु तसं बघायला गेलं तर आम्ही 4 महिन्याची मुदत अजून द्यायला तयार आहोत. 1 महिना जो आहे तो आम्ही नोटीस दिल्यानंतर त्याला मिळेल की 1 महिन्यामध्ये त्याला मराठी जे आहे ते जर शिकता आलं नाही तर परत त्याची मौखिक चाचणी घेऊ आणि 1 महिन्यामध्ये जर त्याला नाही शिकता आलं तर 3 महिने आम्ही त्याला पिरियड देऊ. 3 महिन्यामध्ये त्यांनी शिकावं, परंतु 3 महिन्यामध्ये त्याचं 3 महिन्यापर्यंत त्याला काहीतरी कायद्याचा बळगा असणं गरजेचं आहे, म्हणून त्याचं निलंबित करण्यात येईल लायसन्स, परंतु रद्द करण्यात येणार नाही. हो सॉरी, बॅच लायसन्स नाही, बॅच. सर्वीकडे हे होतं की सेंटर्स बंद झाले की 15 ऑगस्ट नंतर आता सेंटर्सच म्हणजे जर शिकायचं असेल तर मी शिकायचं कुठे हा प्रश्न सर्वांकडे आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पॅनिक हे झालं होतं. तर आत्ता जे सेंटर्स आहेत ते ठरवले गेलेले आहेत, ते सेंटर्स सुरू होणार आहेत. प्लस आमच्या युनियनने ज्या सेंटर्स सुरू केले होते ते आता परत सुरू होतील आणि त्याचं प्रमाणसुद्धा वाढवलं जाईल. आणि उद्यापासून रिक्षा चालकांमध्ये मग हँडबिल्स असतील किंवा व्हॉट्सॲपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील
आपण ते जी ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती रिक्षा चालक कडे पाठवू.